सोमवारी शिवपूजा करता, पण या 5 चुका तुम्ही पण करता का? असं असेल तर पूजेचं फळ मिळत नाही. तुम्ही दर सोमवारी शिवपूजा करता, पण तरीही मनासारखे फळ मिळत नाही का? घरात शांतता नाही, कामात अडथळे येतात आणि पूजा करूनही समाधान मिळत नाही. कदाचित पूजा चुकीची नसते, पण पूजा करताना नकळत होणाऱ्या काही चुका तुमच्या पुण्यावर पाणी फिरतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोमवारी शिवपूजा करताना केल्या जाणाऱ्या अशा 5 मोठ्या चुका, ज्या अनेक भक्त रोज करतात आणि ज्यामुळे पूजा अपूर्ण राहते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो केल्यावर तुमची शिवभक्ती अधिक प्रभावी होईल. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी आपल्या डायनॅमिक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भोलेबाबांवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोमवार हा दिवस भगवान शिव यांना अत्यंत प्रिय मानला जातो. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, शिवलिंगावर अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि मनोभावे प्रार्थनाही करतात. शास्त्रानुसार सोमवारी केलेली शिवपूजा मनोकामना पूर्ण करणारी, मानसिक शांती देणारी आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. पण पूजा करताना काही गोष्टींचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते. आज आपण अशाच 5 चुका जाणून घेणार आहोत, ज्या टाळल्या तर तुमची पूजा अधिक फलदायी होईल. तुम्ही या 5 चुकांपैकी कोणती चूक करत होते नक्की सांगा. तर चूक क्रमांक 1, शिवलिंगावर चुकीच्या वस्तू अर्पण करणे. अनेक भक्त भावनेतून पूजा करतात, पण शास्त्रात काही वस्तू शिवपूजेत अर्पण करू नये असे सांगितलेले आहे. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? हळद, कुंकू, तुळशीचे पाने, केतकीचे फूल, नारळ पाणी थेट शिवलिंगावर वाहू नये. शिवलिंग हे सृष्टीचे प्रतीक मानले जाते आणि त्यावर शीतल, सात्विक वस्तू अर्पण कराव्यात असे सांगितले आहे. तर यासाठी योग्य काय? स्वच्छ पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले. यामागचा अर्थ असा आहे की शिवपूजा ही साधेपणाची आणि शुद्धतेची पूजा आहे. चूक क्रमांक 2, पूजा करताना मन एकाग्र नसणे. आजकाल अनेक जण पूजा करताना मोबाईल पाहतात, बोलत राहतात किंवा मनात वेगवेगळे विचार सुरू असतात. शास्त्र सांगते, पूजेत वस्तूंपेक्षा भावना महत्वाची असते. जर मन शांत नसेल तर पूजा केवळ एक क्रिया राहते. तर ह्यासाठी काय करावे? पूजा सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटे शांत बसा, दीर्घ श्वास घ्या, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. मन एकाग्र झाल्यावर केलेली छोटी पूजा सुद्धा मोठे फल देते. चूक क्रमांक 3, बेलपत्र अर्पण करताना नियम न पाळणे. बेलपत्र शिवपूजेत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, पण अनेकांना बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत माहीत नसते. फाटलेले बेलपत्र अर्पण करणे, उलटे बेलपत्र ठेवणे, 3 पाने नसलेले बेलपत्र वापरणे. तर यासाठी योग्य पद्धत कोणती? तर 3 पानांचे बेलपत्र वापरणे. देठ तुमच्याकडे आणि पान शिवलिंगाकडे ठेवावे. स्वच्छ पाण्याने धुवून अर्पण करावे. बेलपत्र त्रिदेव आणि त्रिगुणांचे प्रतीक मानले जाते. चूक क्रमांक 4, पूजा करून लगेच निघून जाणे. अनेक भक्त पूजा करतात आणि लगेच निघून जातात, पण पूजा म्हणजे केवळ अर्पण नाही, ती संवाद आहे. पूजा पूर्ण झाल्यावर काही क्षण शांत बसणे आवश्यक असते. तर ह्यासाठी आरती झाल्यानंतर 2-5 मिनिटे ध्यान करावे, आपल्या मनातील इच्छा सांगावी आणि कृतज्ञता व्यक्त करावी. यामुळे मन स्थिर होते आणि पूजेचा सकारात्मक परिणाम वाढतो. चूक क्रमांक 5, राग, वाद किंवा नकारात्मक भावनेत पूजा करणे. हा सर्वात मोठा दोष मानला जातो. जर पूजा करण्यापूर्वी घरात वाद झाला असेल, मनात राग किंवा नकारात्मक विचार असतील, तर पूजा पूर्ण फल देत नाही. यासाठी उपाय: पूजा करण्यापूर्वी मन शांत करा. कोणावर राग असेल तर मनात माफ करा. सकारात्मक भावना ठेवून पूजा करा. शिव म्हणजे शांतता, क्षमा आणि समत्व. सोमवारी शिवपूजा अधिक प्रभावी करण्यासाठी खास उपाय. आता एक छोटा प्रभावी पण उपाय आहे. सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी शिवलिंगासमोर बसून 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. जप करताना फक्त एकच भावना ठेवा: हे महादेव, मला योग्य मार्ग दाखवा. हा उपाय नियमित केल्यास मनातील भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. सोमवार म्हणजे चंद्राचा दिवस, चंद्र मनाचे प्रतीक आहे. म्हणून सोमवारी शिवपूजा केल्याने मन शांत होते, तणाव कमी होतो आणि निर्णय क्षमता वाढते. आजच्या धावपळीच्या जीवनात शिवपूजा म्हणजे मानसिक विश्रांती आहे. भक्तांनो, शिवपूजा मोठी आणि भव्य असण्याची गरज नाही, ती मनापासून असावी, नियम पाळून असावी आणि श्रद्धेने केलेली असावी. आजपासून या 5 चुका टाळा आणि बघा तुमच्या जीवनात शांतता, समाधान आणि सकारात्मक बदल कसा येतो. जर तुम्ही दर सोमवारी शिवपूजा करत असाल
तर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.